गुडघेदुखीने अनेक जण त्रस्त असतात, नाही का? ही एक खरंच खूप सामान्य समस्या आहे. पण काळजी करायचं काही कारण नाही. आज आपण काही असे सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत, जे आपल्याला नक्कीच आराम देतील. चला तर मग, लगेच सुरुवात करूया? हो, खरंच. गुडघेदुखीचा अनुभव जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी येतोच. त्यामुळे ही काही खूप गंभीर किंवा असामान्य गोष्ट आहे असं नाही. आणि यातली सगळ्यात चांगली बातमी काय आहे माहितीये? ती म्हणजे योग्य काळजी घेतली ना, तर आपण त्यावर अगदी सहज नियंत्रण मिळवू शकतो. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत, त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी गुडघेदुखी म्हणजे काय हे समजून घेऊया. मग तात्काळ आराम देणारे उपाय, जीवनशैलीतले बदल, काही सोपे व्यायाम आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांकडे नक्की कधी जायचं यावर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. गुडघेदुखी, एक सामान्य समस्या. पण कधी विचार केलाय की ही समस्या इतकी कॉमन का आहे? यामागे नक्की काय कारणं असू शकतात? चला जरा समजून घेऊया. बरं, आता थेट वळूया अशा उपायांकडे जे दुखायला लागल्यावर लगेच म्हणजे त्वरित आराम देऊ शकतात. आणि हे उपाय इतके सोपे आहेत ना, की घरीच्या घरी अगदी सहज करता येतील. शेक घेताना हमखास एक प्रश्न पडतो. बर्फाचा शेक घ्यायचा की गरम पाण्याचा? बरोबर? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. लक्षात ठेवा, जर गुडघ्याला सूज आली असेल किंवा नुकतीच काही दुखापत झाली असेल, तर बर्फाचा शेक एकदम बेस्ट. आणि जर दुखणं खूप जुनं असेल, स्नायू ताठरल्यासारखे वाटत असतील, तर मग गरम पाण्याने शेकल्याचा जास्त फायदा होतो. आपल्याला माहीत आहे का, की आपल्या स्वयंपाकघरातच एक अक्षरशः रामबाण उपाय आहे? तो म्हणजे आपली हळद. आपण लहानपणापासून हळदीचं दूध पितो, पण असं का? याचं कारण आहे त्यातलं कर्कुमीन. हा एक नैसर्गिक घटक आहे, जो सूज आणि वेदना कमी करण्यासाठी कमाल काम करतो. आता मसाजने तर खरंच खूप आराम मिळतो. काय करायचं? मोहरी किंवा तिळाचं तेल थोडंसं कोमट करायचं आणि अगदी हलक्या हाताने गुडघ्याला लावायचं. पण इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे. अजिबात जास्त दाब द्यायचा नाही. नाहीतर काय होईल? वेदना कमी होण्याऐवजी वाढू शकते. म्हणून मसाज नेहमी अगदी हळूवारपणे, प्रेमाने करायचा. ओके, तर तात्पुरते उपाय तर आपण पाहिले. पण आपल्याला आराम तात्पुरता नकोय, कायमस्वरूपी हवाय, बरोबर ना? मग त्यासाठी आपल्या जीवनशैलीत म्हणजे रोजच्या जगण्यात काही छोटे छोटे पण महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे. हे बदल आपल्याला लाँग टर्म फायदा देतील. आणि याच बदलांपैकी सगळ्यात मोठा आणि प्रभावी बदल म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं. बघा, आपल्या शरीराचं वजन जास्त असेल तर त्याचा सगळा भार, सगळा ताण आपल्या गुडघ्यांवर येतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अभ्यासात असं दिसून आलंय की थोडंसं जरी वजन कमी केलं तरी गुडघेदुखी तब्बल 50% कमी होऊ शकते. 50%! हा आकडा खरंच खूप मोठा आहे. यासोबतच आणखी 2 सोप्या सवयी लावून घ्यायला हव्यात. पहिली म्हणजे नेहमी मऊ आणि आरामदायी चपला किंवा बूट वापरा. आणि दुसरी अर्थातच आपला आहार. आपल्या जेवणात दूध, दही, अंडी, पालेभाज्या यांसारख्या गोष्टी आवर्जून असल्या पाहिजेत. कारण यातून मिळणारं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्या हाडांना मजबूत बनवतं. आता वळूया व्यायामाकडे. अनेकांचा एक गैरसमज असतो की गुडघे दुखत असतील तर व्यायाम करायचाच नाही. पण खरं तर तसं नाहीये. उलट काही हलके आणि योग्य व्यायाम केले तर गुडघ्यांच्या आजूबाजूचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघ्यांना एक चांगला आधार मिळतो. हा बघा, एक अगदी सोपा व्यायाम आहे, जो कुठेही बसल्या करता येतो. काय करायचं? खुर्चीवर बसा, एक पाय गुडघ्यात सरळ ठेवा. आता पायाची बोटं स्वतःच्या दिशेने ओढा आणि या स्थितीत काही सेकंद थांबायचं. बस, इतकं सोपं आहे. याने मांडीचे स्नायू मजबूत होतात. मग नक्की कोणता व्यायाम करायचा आणि कोणता टाळायचा? तर ऐका, चालणं. चालणं हे सर्वोत्तम आहे. पण एक गोष्ट कटाक्षाने पाळायची. जर वेदना जास्त असतील तर धावणं किंवा जिने चढउतार करणं हे पूर्णपणे टाळा. नाहीतर दुखण्याला आराम मिळण्याऐवजी त्रास अजून वाढू शकतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. बघा, घरगुती उपाय नक्कीच प्रभावी आहेत, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की कधी घ्यायचा हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण मग प्रश्न हा येतो की हे घरगुती उपाय कधी पुरेसे नाहीत हे ओळखायचं कसं?
आपण फक्त वरवरच्या दुखण्यावर उपाय करतोय आणि मूळ समस्येकडे दुर्लक्ष करतोय असं तर होत नाहीये ना? चला, आता ती लक्षणं पाहूया जी दिसल्यास डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे. आता ही लक्षणं जरा काळजीपूर्वक ऐका. जर वय जास्त असेल, गुडघ्यातून चालताना किंवा वागताना कटकट असा आवाज येत असेल किंवा कितीही उपाय करून सूज कमीच होत नसेल, तर मग फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. ही वेळ आहे एका अस्थिरोग तज्ज्ञांना म्हणजेच ऑर्थोपेडिक डॉक्टरला भेटण्याची. आणि जाता जाता हा एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा की आपण फक्त वेदना कमी करत आहोत की त्या वेदनेच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण जोपर्यंत वेदनेचं खरं कारण सापडत नाही तोपर्यंत त्यावर कायमस्वरूपी उपाय कसा मिळणार यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.